नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. पीक विम्यात मिड सीझन ट्रिगर्स पूर्ववत करा. किसान काँग्रेस जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन. अंमळनेर. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पूर्वीप्रमाणे मध्य हंगामी प्रतिकूल परिस्थिती ट्रिगर्स ही तरतूद तातडीने पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी कृषी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांकडे करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कीड रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि हवामानातील अनिश्चित बदलामुळे मोठ्या आर्थिक संकटात सामोरा जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना अपेक्षित दिलासा देण्यात अपयशी ठरत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. मागील काही वर्षापासून पीक विमा योजनेतील बदलांमुळे मिड सीझन ट्रिगर्स ही महत्वाची तरतूद वगळण्यात आली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित झाली आहे. पूर्वी ही तरतूद अस्तित्वात असताना अतिवृष्टी, पावसाचा खंड, कीड रोगांचा प्रादुर्भाव अशा या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळत होती. मात्र आता ही सुविधा बंद झाल्याने लाखो शेतकरी विमा भरूनही भरपाईपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी. उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, रोगराईमुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. प्रत्यक्ष नुकसान झालेले असतानाही केवळ पीक कापणी प्रयोगाच्या निकषामुळे अनेक शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरत नसल्याची वस्तुस्थिती मांडण्यात आली. मागील 2 वर्षात हजारो कोटी रुपयाचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अत्यल्प किंवा शून्य नुकसान भरपाई मिळाल्याच्या तक्रारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. उद्देशात निष्फळची भीती. विमा हप्ता भरूनही लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेवरील विश्वास उडाला आहे. भविष्यात योजनेचा उद्देश निष्फळ ठरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. यावेळी किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पिरण पाटील, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार, श्याम पवार, धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, प्रताप पाटील, श्रीराम पाटील, ताराचंद सूर्यवंशी, रोहिदास पाटील, सईद तेली, गिरीश पाटील आदी उपस्थित होते.